स्पेसिफिक लँग्वेज वापरू नका. एकदम ग्रामीण भागासारखं गावढळ बोला. किती गावढळ बोल लागलं हे अंदाज माझे बाई येतात सगळे फार्मर आहे. तुम्ही त्याच्यापेस माझे फार्मर आहे. मी सगळे एकदम लोकलमध्ये चाललोय बघा तुमचं. आणि काही आणा नागपूर भेटला मावशी नागपूर आणा. तुम्हाला एखाद्याला म्हणजे अगदी पाण्या खालून भरपूर मावा असला तिथं एखादा ढाल केलं त्याच्यामध्ये दिसला ते आणा 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 आणि मस्त असं त्याला प्रोत्साहित करायचं. किंवा भरा 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 जाता बरोबर जाता. तुम्ही तिकडे जावा, तुम्ही इकडे जावा, तुम्ही तिकडे जावा आणि एकमेकाला देऊ नका. कोणी झाड वापरेल, कोणी असं करेल, कोणी तसं करेल, कोणी पूर्वी लोक असं वापरून आपल्याला टार्गेट ठेवलेले मॅडमना किंवा अधिकाऱ्यांना. आणि टार्गेट ठेवल्यामुळे मला एक किडा नेऊन दाखवायचा आहे. ज्यांनी 5 किडे आणले बघा त्याला आपण पारितोषिक दिलं करू का? हा आपण पारितोषिक दिलं करू. हा 5 किडे घेऊन या. मग 5 किडे कोणते आणा? सकाळी सगळ्या फाईल्स असतात आपल्याकडे. एखादं जर अधिकारी किंवा साहेब मॅडम जर चांगल्या हे असल्या एक व्हायस एक 10-12 व्हायस तरी आणून त्या जमा करून आपल्या सीट ठेवतील आणि 4-4, 5-5 वाटतील. आपल्याकडे येत नाही लवकर व्हायस त्याकडे येत नाही. मग आपण काय करायचं थोडंसं इलेक्ट्रिसिटी द्यायची. कुठले डबे न्या, काही न्या, काही न्या, काही न्या. हे पहा 1च तास आहे, 3च तास आहे, 2च तास आहे बरं तुम्हाला. आणि तो चांगला तुम्हाला सगळ्या स्थितीची अपडेट घेऊन ऑनलाईन करून मोकळं करायचं. पण हसत खेळत बोलत एकदम आनंदात 1च घंट्यात जरी येऊ शकले तरी आनंद आहे. उडाले 3च घंट्यात येत असाल पण तुमची तत्परता कशी, तुम्ही काय काय मटेरियल आणलं काय काय नाही त्या मटेरियल प्रमाणे काही तुमचं हे नाही ते नाही ते नाही पोत नाही डबे नाही व्हायस नाही पेपर नाही. काय कामाचं आहे दिशे दिशा काय सरतेला शासनाने आपल्याला सोपं म्हणून मी आणल्या दिवशी सारखं टेबलवर बसला किराणासाठी यादी करा आणि 15-15 3 वाजता शिक्षा नाही. म्हणून नंतर आपले कामं करायची डिपार्टमेंटची. पण एवढं म्हणजे एक शिक्षा इतकी सुंदर गाजली पाहिजे. म्हणून आमचे सरळ पिढीसाठी कधी बोलता आम्हाला शेती शाळा सांगली आणि शेती शाळा क्षेत्र आहे हेच एक महत्वाचं क्षेत्र आहे. आणि तेच मात्र रे बाप्पा आपल्याला सगळं काम सगळ्या गावाला आदर्श करेल. नीड बेस्ड प्रोग्राम करा. नीड बेस्ड काय गरजेनं आधारित शिक्षण द्या. मग आता आपण केल्यानंतर यांना 15-15 मिनिटं सगळ्याला म्हणजे 15 मिनिटं 4 ग्रुपला दिलेले आहोत. 15 मिनिटाला आवाज द्यायचा मावशी चला आम्ही असलो तर आणि तुम्ही असलं ताई या काकू या सगळ्या आता. मग ग्रुप करा आले सर्व. तुमचे एक ठेवा तुमचे वेळ ठेवा तुमचे वेळ ठेवा. मग डबे असतील व्हायचं असतील ते असतं किंवा काय प्लास्टिकमध्ये आलेलं असतं काहीतरी करून लोक रोजच्या असेल आमचं सगळ्यांचे 4 ग्रुपचे बाजूला ठेवा. तुम्हाला काय दिसलं? मला हे दिसलं बघ मला हे दिसलं हे दिसलं हे होतो हे होतो हे होतो हे सुद्धा हो म्हणतो ना आम्हाला सगळ्या कोणी कोणी तसं पळत जात्या धरण्या पकडण्याकरता तसं पळत्या. इतका आनंद होतो त्याच्या. मी काय करतो मी काय मी काय मला काय दिसलं माहिती फ्री होईल. आणि मला कसं सरांनी बोलत आणि त्या बोलण्याची आवड सुद्धा पाहता की आपण जर त्याला आदरानं बोललं मोठ्या कौतुकानं बोललं ते खरंच नाव घ्यायचं. कारण माझा अनुभव 15 शेती शाळेवर आहे आणि 15 शेती शाळेमध्ये मी ओनरच झालो. सरांचा आज मला इतका आनंद आला की सपोर्ट सर होते आणि आपण सर बाकी सगळे नवीन सर आहे मला. पण माझे 2 सर आहे आणि ते सांगतील मला इतका आनंद यायचा. पण सकाळी 7:30ला आनंद तो शेती शाळेचा. आणि मग इथं काय झालं की आमच्या याच्यामध्ये मग इथं काय झालं एकाला सापडला डालकिडा एकाला सापडला मुंगळा एकाला सापडला मावा एकाला सापडला पांढरी माशी अशी मुळे किती जास्त एकाला सापडलं काही दुसरं. या सगळ्याचं त्याची ओळख करून घेतली. मग याच्यात तो काय करतो काय नाही ही थोडीशी विस्तृत स्वरूपाची चर्चा करायची. मावा कुठं होता बाई? होता. मावा काय करत होता? बसेल होता. माव्याच्या बाजूला काय समजलं तुम्हाला? काय बसून होतो तिथं. मला काय माहिती तिला काय माहिती महिलेला तिला काय माहितीये का? तिला प्रशिक्षित करायचं आहे आपल्याला म्हणून शेती शाळा ती बसली होता तिकडे मार्ग नाही.
मग मग तुम्हाला येऊन करावं लागेल. बाई हा सगळ्या किडी खाच आणि हा डाळ किडीचा हे ऍक्टिव्हिटीतून ऑनलाईन सेटवरून होत नाही का ते? आणि हा पकडला म्हणून हा ऑफिसमधून करायचं सांगितलं त्यांनी. त्याला कीटक खात असल्यामुळे फवारण्याची गरज आहे का? मी बोलते त्यांना मी तुम्हाला 2 मिनिटात फोन करतो. निर्णय घेणे इतपत प्रशिक्षित. हॅलो, त्या क्लास पुरतं मी करून घेते आणि तुम्हाला फोन करते 2 वाजता कॉल करते. आलो बसलो हसलो गेलो जमत नाही जमणार. तुम्ही अटकणार, कम्प्लीट अटकणार. तुम्ही मला एका पटलं आम्हाला नाही. त्याला काहीतरी आज गरज आहे का? जर एक पानच आढळलं आणि तुम्ही म्हणता एक पान आढळलं फक्त मारायचं, बाकी कुठेही मावा आढळलं नाही, मग माव्यासाठी आपल्याला फवारणी करण्याची गरज आहे का? त्यामध्ये नाही. म्हणजे निर्णय त्यांना निरीक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित केलंय. हे अपेक्षित आहे. आणि खर्च कमी होतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय त्याच घरी जाऊन सांगता काहीच गरज नाही. एका 2 पानावर मावा सापडला, पानं कोपडे झालेली, पानं नावेसारखे झालेली, पानं तोडणार चुकीचे झालेली, याचा अर्थ मावा कमी आणि थोडासा झाला तरी एखाद्या बाजूला थोडा आहे, फार गरज नाही. एवढं लागतंय ETLच्या बाहेर प्लॉट नाही. इकॉनॉमिक लेवल हे गणित तुमच्या पुढे आलं पाहिजे. पुढे फक्त तुम्हाला तुमच्या मर्यादेत ETL ठेवा. ETL त्याला नका सांग. ETL त्याला कळणार नाही. बेसिक फक्त शास्त्रोक्त आपल्याला कळत नाही ETL मध्ये आहे का. म्हणजे कधीही आपण ETL मध्ये बोलू शकतो. आणि मग क्रॉप शॉपमध्ये जी शिकवण घेतलेली आपण क्रॉप शॉपच्या ETL मध्ये आहे का. शेतीशाळा क्रॉप शॉपमध्ये तुमचं आहे. ही तुम्हाला नंतर काम येऊ शकते की आज आपण सकाळी शेतीशाळेतले नोंद प्लॉट करायचे आपल्याला क्रॉप शॉपचे, तर ते याच्याशी निगडित आहे. त्याच्यात काही शंका हो, काही शंका हसत खेळत काही पडणार नाही का. हसत खेळत सगळं आनंदाला इतकं हसत खेळत चालायचं नाही की जेणेकरून काही अंगावर येईल. सतत करू नका. त्याला वाट तडाखा होईल. मर्यादित राहा. मस्त आनंदात जगा. काकू ताई माई सगळं आठवून नम्रतेचा आभार. आपण शासनाचे अधिकारी, शासनाचे कर्मचारी आहे. मस्त शेतीशाळा अशी म्हणले पाहिजे. आणि या 45 मिनिटाच्या काळामध्ये ही जी रिडिंग घेतली आपण आणि सगळे आपले विषय घेतली आणि मग इथं काय केलं आपण, इथं नीट घेतलं, NPS घेतला आपण. आणि NPS घेतल्यानंतर आपल्याला असं कळलं की इथं आज फवारण्याची गरज आहे का. नाही, कमी आहे, काही गरज नाही किंवा गरज आहे. ETLच्या बाहेर गेलं, वाईट मिळाला भरपूर काहीतरी झालंय तिथं आपण तुम्ही थोडं 10 मिनिटं शांततेने विचार करा. मग त्याला शिकवा. आणि शिकवण्यामध्ये तुम्हाला 15-20 मिनिटं लागतात. 45 मिनिटं तुमचे काय गेले हे निरीक्षणामध्ये गेले साहेब. निरीक्षणाला फार महत्व दिले. शेतीशाळेमध्ये जो निरीक्षण वेळेला घेईल, जो 8च्या आत निरीक्षण घेईल, जो 8:30च्या आत निरीक्षण घेईल, जो 9च्या आत निरीक्षण घेईल, त्याला अनेक मित्रपिढे मिळतील. गटाला सुद्धा मित्रपिढी मिळतील. तुम्ही म्हणलो मी जातो 11 वाजता, एकही तुम्हाला मित्रपिढा मिळणार नाही. ना शत्रुपिढा वेळेला फुल बसतील कुठे, काहीच मिळणार नाही साहेब, काहीच मिळणार नाही. काय करावं आपण, काय भरायचं आणि काय शिकवायला आले. शेवटुडा आणला होता, पेढे आणली, आमचं डबका आणलं होतं, त्याला वाटू भरल्या काही उपयोग झाला. म्हणून थोडस लवकर जाऊन तुम्ही लवकर ऑब्झर्वेशन करायला शिका. आणि त्यांना पाहायला अँटिनी असतं, अँटिनीमध्ये पक्षी बसता होता, तिची म्हणली का याचा अर्थ 10 आळ्या गेल्या. तुमचं निळे पिवळे त्याच्या रिडिंग माहित नाही आपल्याला. मी दररोज 5 पावसाच्या शाळेला बसतो. आतापर्यंत माझ्या 112 शाळा झाल्या. मग तुमचे निखिल साहेब, मोहिते साहेब, त्याच्यानंतर वैद्य साहेब, गौड साहेब, किती अकोलाची, यांच्या सगळ्या माध्यमातून इतकं तरबेज झालो. तुम्ही 10 घंटे जाऊ दे आता आज ट्रेनिंग होतं तर उद्या येणार आहे का. इतका मोठा अभ्यास, इतकं डोंगर बारीक
म्हणलं उद्या येणार काल आहे कोण आलं नाही उद्या. सांगितलं? आपण घरी जातो आणि ते अर्धा तासात चालतो ना, जास्त वेळ घेत नाही त्याला. आणि कुठल्या विद्यापीठाचे त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ असतात. चार विषयाच्या पट्टी होती. चारही विद्यापीठ, चार एखाद्या विद्यापीठाचे त्या विषयाचे तज्ञ असतात. तर ते अटेंड करायचं आणि ते पेपर ऑफिस पण ते पेपर टाकते, आम्ही पण ते टाकते. पंडाबे सर होते का? पंडाबे सरांनी एकदम शिकवलं. पंडाबे सर होते का? पंडाबे सरांनी इतकं मस्त शिकवलं की आम्ही शिक्षणाला तिथंच समजली सर. पंडाबे सर आपले खूप मोठे माणसं आहे, खूप मोठे सायंटिस्ट आहे, साहेब का तो मोठा अधिकारी साहेबचा. आणि पंडाबे सर आणि डॉक्टर वैद्य सर आणि गौर सर पिकिवडीचे असे 4-5 राहता बोलवतात ते. आज पाणी पावडीची शिक्षणाला पुढे काय मिळत आहे आणि ते आनंदच त्यांचे एवढा आनंद घेतात साहेब की मी त्या आनंदात सध्या म्हणजे तल्लीन आहे. आजचे लोक बोलू लागले, गुलाबराव भंडारे सुद्धा त्यांनी टाकले. अहो काल एक कोणी होतं काल खरंच सांगा वर हात करा, कालची कापसाची का कोणी केली बरं हात तरी वर करा. एकाही सहाय्य पुरुष अधिकाऱ्यांना हात वर करा मला की कालची कापसाची शिक्षण मी हजर होतो. नाही काल मी फोटो टाकला की जनन कसं होतं पक्षाचं आणि कशी पिलं आल्या वेचून स्वतःच्या पिलाला होता त्याचा कोपा टाकला, त्याचा व्हिडिओ टाकला. एवढा आनंद, एवढा डोक्याला घेऊन असलं पाहिजे मला. याला म्हणतात मी का इतका रेकॉर्ड केला, इतका टिपिकल इतका पाय सुद्धा प्लांट आणि कोपऱ्याचं ते साईज पाहिजे त्यांनी. कोपऱ्यामध्ये ते पिलं होते, 4 किलो होते पक्षाची आणि 4ही किलो तो ठरवतो आणि अन्न भरत असताना तो आळ्या, विविध आळ्या, उंट आळी असत, पिंक होलकोर असत, अमुक असत, चिंतेची कोण आळी असत, अनेक आळ्या तो बरोबर तिथे सुद्धा आपल्या शेती होतं, आपल्या शेती पक्षी एक गट पाहतोय तिथे सुद्धा आम्हाला पक्षी दिसले बाबा. आमच्या आळ्या भाऊ लागले आहे त्या गाठामध्ये लागले. एक गट समजा इकडे गेला असेल त्याला जर पक्षी दिसला असेल आणि कुठेतरी कोपा असणार कारण योनीचा पिरियड हाय त्यांचा, ते नंतर योनीचा पिरियड हाय त्यांचा पक्ष्यांचा. म्हणून आपणही सुद्धा उघड्या डोळ्यांनी प्लॉटवर घुसा. मका कापूस असेल, मका असेल, मकाच्या पानाला कोपे केलेले, मकाच्या बाजूला पक्षा गवळणचे कोपे चालू आहे. मग आता इथे आळ्या वगैरे आणि काम हे मध्ये म्हणजे मागच्या 21 तारखेच्या मुलीच्या वेळेस सुद्धा राज्या वेळेस सुद्धा सांगितलं की शेती शाळेत बाबतीमध्ये आपण घेतो पण जे तुम्हाला ऑब्झर्वेशन दिसत आहे म्हणजे कीटक असतील किंवा जे कुठल्या किडी असतील त्या सगळ्या किडीचे पण ऑब्झर्वेशन घेत चाललं. आपण पहिले किती फोटो येतात असतात ते फोटो येणं महत्त्वाचं, त्यांना ते पण अपेक्षित आहे आले का? नाहीतर ते आपल्या शेती शाळेला येईल म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण किती मेहनतीला लिहिलं लोक जवळ सोपा टास्क नाही किंवा त्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत. आपण जे तांत्रिक ज्ञान दिलं ते पण सगळ्याला सगळं काही तिथं त्याच्यामध्ये तर आपण रिलेट नाही होणार आहे. ते तुमचं दिसून कुठून येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी क्रिएट दिसली ज्या कुठल्या क्रिएट दिसल्या कशी कुठली दिसते तर त्या सगळ्याला सगळं त्याच्यामध्ये मॅक्सिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. दाखवताच तो फोटो त्याच्यामध्ये अपलोड झाला पाहिजे. त्या लक्षामध्ये हेच नंतर हा डाटा मी नाव कशी आहे आता 2017, 18 आणि 19, 20 पर्यंत 4 वर्षाचा डेटा होता कॉन्सेप्टचा तो व्हेरीफाय करायला होता 2023 आणि 24 या वर्षामध्ये म्हणजे अक्षरशः सांगतोय तर इथं आपली कापसाची